नमस्कार मैत्रिणींनो, पूनम किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत मुगवड्यांची रस्सा भाजी, ते पण ओल्या मुगवड्या. आपण ज्या उन्हाळ्यात करतो वाळलेल्या मुगवड्या त्या नाही, ओल्या मुगवड्याची रस्सा भाजी. खूप स्वादिष्ट, सुंदर आणि खूप रुचकर अशी भाजी होते. एकदम पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर टेस्टीची येते. आता मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने, किती आणि कसा मसाला. 4 ते 5 घरातल्या व्यक्तींकरता ही भाजी बनवायची आहे. खूप सुंदर आणि खूप स्वादिष्ट बनते. त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी काय काय लागतं ते आपण बघू. त्याच्यासाठी आपल्याला लागणारे जिन्नस आहे, तुम्ही एकदा भाजी बघून घ्या. किती सुंदर दिसते, दिसूनच खायला मन होते. इतकी सुंदर भाजी आहे, वाटतंय ना खावीशी. चला बनवूया मग आज मुगवडी. एकदम स्वादिष्ट आणि सुंदर मुगवडी, रस्सा भाजी मुगवडीची. त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, दाखवते मी तुम्हाला. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टमॅटो, त्यानंतर थोडेसे आपले याचे काप खोबऱ्याचे, आलं लसूण, त्यानंतर कोथिंबीर आणि हिरव्या मिरची, लसूण, अद्रकचा एक गोळा लागणार आहे, तो आपल्याला वेगळा काढायचा आहे. आणि त्यानंतर भिजवलेली 4 ते 5 डाळ पहिले भिजत टाकायची. मुगाची डाळ 4-5 तास पहिले भिजत टाकायची आणि भिजल्यानंतर तिला बारीक करायची. आणि बारीक करताना ही हिरवी मिरची, लसूण त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला. ओके. त्यानंतर आपण मसाल्यामध्ये थोडं 2 तमालपत्र, 2 हिरवी विलायची, 2 मसाला विलायची, 4-5 मिरे आणि 4-5 लवंगा टाकणार आहे. त्यामुळे त्याची एक चव वाढणार आहे. तसा आपण दुसरा काळा मसाला टाकणारच आहे, पण आपण त्यामध्ये थोडंसं रश्श्याला चव यायसाठी आपण हे पण घालणार आहोत त्याच्यामध्ये. तर चला आपण हा मसाला वाटून घेऊ. आता मी तुम्हाला हा मसाला, वाटलेला मसाला दाखवते. हा असा आपला वाटलेला मसाला हा तयार आहे. हा सगळा मसाला मी असा वाटून घेतलेला आहे. त्यानंतर आपण डाळ बारीक करूया. झालं आहे सगळं टाकून. आता डाळ बारीक करू. अशी छान अशी डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे. डाळ बारीक केल्यानंतर त्या डाळीमध्ये छान तिखट, बघा जेव्हा आपण डाळ बारीक करतो ना, तेव्हाच आपल्याला हिरवी मिरची, लसूण, जिरं त्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये वेगळं तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, तुम्हाला वाटली परत तर जिरेपूड तुम्ही वरून टाकू शकता, नाही तर वाटण्यामध्ये तुम्ही जिरं घातलं तरी काहीच हरकत नाही. दोन्हीपैकी एक केलं तरी पण एकदम याला खूप सुंदर चव येते. आणि आपल्या चवीनुसार आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ घालूया, आपल्याला जसं वाटेल तसं. त्यानंतर पॅन किंवा कढई, तवा किंवा पॅन, कढई नाही इथे, तवा किंवा पॅन आपण गरम करायला ठेवून थोडंसं तेल घालूया त्याच्यामध्ये आणि असे वडे टाकून घेऊ. कोथिंबीर आली होती त्याच्यामध्ये, असे छान कोथिंबीर घालायची आणि छान असे वडे घालून घ्यायचे त्याच्यामध्ये. छान असं तेल टाकून ठेवलं ना की ते खालून जळत नाही, काही नाही, छान खरपूस असे वडे होतात आणि खूप सुंदर लागतात. कारण वरून थोडंसं तेल पण तसे खाल्ले ना आणि वाफवून तरी खूप लावून याला एक वाफ, याला कोणी सांडगे पण म्हणतं, पण ते सांडगे जे असतात ना ते आपण वाळवून करतो आणि हे सांडगे जे आपले ओले सांडगे. मस्त त्याला एक वाफ येऊ द्यायची. 10 मिनिटं पातेल्यामध्ये 3 पळ्या तेल टाकून घ्यायचं. 3 पळ्या तेल घालायचं आहे आपल्याला. 5 ते 6 जणांची भाजी, 4 ते 5 जणांची. त्याच्यामध्ये आपल्याला 3 पळ्या तेल घालायचं आहे. बघा घालते, 3 पळ्या तेल घातले आणि 3 पळ्या तेलानंतर आपल्याला टाकायचा आहे मोठा 1.5 चमचा त्याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला, जो कांदा खोबऱ्याचा आपण मसाला वाटला, कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि थोडंसं तमालपत्र आणि जे मी तुम्हाला दाखवलं तो सगळा मसाला याच्यामध्ये घालून थोडासा त्याला होऊ द्यायचा. तेलामध्ये तळला गेला पाहिजे तो थोडा, कारण कांदा खोबरं वगैरे जे असतं ना, कांदा आपला कच्चा होता, सगळे जिन्नस कच्चे होते, त्याच्यामुळे थोडंसं त्याला होऊ द्यायचं. तळल्यामुळे काय होतं, त्याला तेल सुटतं
आणि भाजीला जो रंग आणि चव येते ती खूप अप्रतिम येते, एकदम खूप छान लागते भाजी. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा हळद, त्यानंतर 1.5 ते 2 चमचे आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे, कारण जास्त हेवी मसाला होऊन जातो मग. त्याच्यात पण आपण मसाला टाकला, याच्यात पण 2 चमचे आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकतो आहे. आणि हा टाकणार आहे मी काळा मसाला. हा आपला जो काळा मसाला आहे हा माझा घरचा बनवलेला आहे. मी नेक्स्ट टाईम तुम्हाला काळा मसाला 1 वर्षासाठी कसा बनवून ठेवायचा आणि कसा तो टिकतो हे मी तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये सांगेल. खूप छान आणि खूप चवदार कोणचीही रस्साभाजी बनवण्यासाठी स्पेशल नॉनव्हेजचा मसाला आहे हा. स्पेशल नॉनव्हेज तुम्ही या पद्धतीने बनवू शकता, खूप सुंदर आणि टेस्टी लागतं. तर आपण हा 1.5 चमचा हा मसाला टाकूया. त्याच्यामुळे भाजीला खूप छान तरंग येतो आणि भाजीला तर्री म्हणतात आमच्याकडे मराठी भाषेमध्ये. इकडे तर्री खूप छान लागते. मराठी भाषेमध्ये तर्रीला, विदर्भाला तर्रीला खूप महत्त्व आहे. इकडे खूप छान तर्री लागते. छान असा 5 मिनटं त्याला तळून घ्यायचा छान, मसाल्याला पाणी टाकून थोडं, म्हणजे तेल सुटतं भाजीला आणि भाजी एकदम छान लागते. बघू शकता तुम्ही किती छान तेल आलं आहे वरती. आणि आपला मसाला पण तळला गेलेला आहे, त्यामुळे त्याला इतकं छान तेल येतं. मिक्सरचं पॉट धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडं 5 मिनटं त्याला तळू द्यायचं आहे. तळल्यानंतर छान त्याला कलर येतो, बघू शकता तुम्ही खूप छान कलर आला आहे. त्यानंतर आपले वडे तयार आहे. नंतर हे वडे यामध्ये घालून छान आपण भाजीला फोडणी दिलेली आहे. छान आता आपण त्यामध्ये वडे घालू, म्हणजे आपली रस्सा भाजी एकदम छान टेस्टी भाजी तयार होईल. बघा किती खरपूस झाले तुम्ही बघू शकता. आता हे वडे आपण यामध्ये घालूया. बघा किती सुंदर दिसत आहेत. बस ही रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशा चमचमीत पदार्थांची चव घ्या आणि मला पण शेअर करा, खूप छान वाटेल मला पण. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे त्याचं. थोडं चवीनुसार तुम्हाला किती पाहिजे काय पाहिजे तसं पाणी घाला. थोडं अर्धा ग्लास पाणी घातलं की अजून तिला थोडा रस्सा झाल्यावरती अजून छान लागते ती. कोरडी खाण्यापेक्षा रस्सा भाजी खूप टेस्टी लागते ही. वरून कोथिंबीर पेरा त्याच्यावरती, मीठ घाला, कोथिंबीर घाला, आपली रस्सा भाजी तयार आहे. वाटते ना छान मस्त. बघा तेल तरंग किती सुंदर आला आहे. नॉनव्हेजच्या भाजीला पण फिक्की पाडते ती, एवढी सुंदर टेस्ट होते तिची. एकदा बनवा आणि अवश्य मला सांगा कशी झाली. थँक्यू.